ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहेत त्यांच्या घरामध्ये देवदिवाळीपासून अर्थात 21 नोव्हेंबरपासून खंडोबाचा षड्रात्र उत्सव सुरू झाला असेल आणि या उत्सवाची समाप्ती होत असते चंपाषष्ठीला. तर यंदा चंपाषष्ठी आलेली आहे 26 नोव्हेंबरला. पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला, तेव्हा शंकरांनीच मार्तंड भैरवाचा अवतार धारण करून दैत्यांशी मोठं युद्ध केलं. मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपकवनात मणिमल्ल या दैत्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला. तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते. मणिमल्ल दैत्यांचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना मल्लारी मार्तंड, खंडोबा, खंडेराय अशा नावांनी ओळखलं जाऊ लागलं. एका अर्थाने ही शिवपूजाच आहे. मग आता खंडोबाच्या या षड्रात्र उत्सवामध्ये कुठले कुळधर्म कुळाचार करायला हवेत, चंपाषष्ठीला नक्की काय करायला हवं, कुठल्या गोष्टींचा नैवेद्य शिवशंकरांना अर्पण करायला हवा, या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे.